नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। सगळ्यात महत्त्वाचं, आज टोमॅटो पीक सल्ला देताना टोमॅटो प्लॉटला फळ चालू असताना दुरी कशा पद्धतीने काढायची ही इन्फॉर्मेशन देतो। आता तुम्ही बघू शकता, खाली जर झाडाला बघितलं आपण थोडी डिफिशियन्सी जाणवते। फळ जर बघितलं आता तर साधारण 15वा 16वा खुळा चालू आहे आणि आता जर फळ बघितलं आपण तर साधारण एक 10 15 फळ अजून झाडाला शिल्लक आहे। नवीन फुलकळी निघती, नवीन शेंडा चालू आहे। हे कसं घडलं, या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इंस्टाग्रामला जो व्हिडिओ टाकला इन डिटेल आपल्याला पूर्ण तिथं टाकता येत नाही, 1.5 मिनिटात किती बोलणार हो। सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण झाडाला जी काही लहानपणापासून ट्रीटमेंट करतोय, झाडाला H98 किती वेळ गेला पाहिजे, पंख किती वेळा गेला पाहिजे। आता साधारण याला 2 वेळेस पंख गेलेले आहे, 2 वेळेस H98 गेलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं प्लॉटची कंडिशन बघू शकता, अति पाऊस होता खूप। एवढ्या पावसात जर बघितलं काहीच प्लॉटचं नुकसान झालेलं नाही। नॉर्मली खालून जी पत्ती जाणार होती ती गेलेली आहे पूर्ण। बघू शकता तुम्ही एकसारखा प्लॉट आहे। आता नवीन शेंडे काढलेले, म्हणून मी तुम्हाला एवढ्या दिवसाचं व्हिडिओला थांबलेलं कारण फक्त एकमेव होतं का नवीन सल्ला का देत नव्हतो मी, का नवीन काहीतरी घेऊन यायचं होतं। प्लॉटची आपली कंडिशन कशी, सगळ्यांचेच प्लॉट, आपलं महाराष्ट्रात नाही म्हणत, MP UP जिथं तुम्ही म्हणशाल प्रत्येक राज्यात आपले प्लॉट आहे। महाराष्ट्रात देखील सगळ्या ठिकाणी प्लॉट आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तालुक्यात प्लॉट आहे। तुमचा प्लॉट रजिस्टर करायचा असेल, खाली दिलेले नंबर रजिस्टर करून घ्या। थोड्या दिवसात आपलं कळवण देवळाच्या साईडला पूर्ण सर्व्हिस चालू होणार आहे, ती पण एकदम 100% राहील। कळवण देवळासाठी स्पेशल आपले टीम राहील, ती काम करेल। त्यानंतर जर बघितलं, यावर्षी आपण कळवण देवळामध्ये काम करत असताना मोठा अनुभव आलेला व्हायरसचा, त्यासाठी पण सोल्युशन आहे आपल्याकडे। आणि आता देखील व्हायरसचे प्लॉट असतील तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघू शकता, आता आपण टाकलेला आहे 2 गावांवाडीचा। तिथं व्हायरससाठी जसे रिझल्ट आले तसेच बाकी शेतकऱ्यांना पण आपण दिलेले, त्यासाठी तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकता। सगळ्यात दुसरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन, चला आपण आपल्या विषयाकडे येऊ। आता सगळ्यात महत्त्वाचं विषयाकडे येत असताना, प्लॉटला तुम्ही फॉस्फरिक ऍसिड किती वेळा सोडलं हे जाणून घ्या। प्लॉटला साधारण 3 ते 4 वेळेस फॉस्फरिक ऍसिड लागवडीपासून गेलं पाहिजे, तर तुमचा प्लॉट शेवटपर्यंत एकदम व्यवस्थित कंडिशनला असतो। हाईट पण कमी राहते, अन्नद्रव्य अपटेक करण्याची क्षमता जास्त राहते। प्रत्येक ब्लॉकेज जर म्हटलं आपण, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला उदाहरण देताना मी एक हृदयविकाराचा झटका याच्यावर एक उदाहरण देतो। सगळ्यात महत्त्वाचं, हृदयविकाराचा जो झटका येतो ते येण्याची कारणं काय राहतात, आता तुम्ही पण जाणून असाल, मी पण जाणून आहे, मी सांगतो तुम्हाला। ब्लॉकेज तयार होणं, सेम तोच प्रकार आपल्या झाडामध्ये होतो। जे काही आपल्या झाडाचे पांढर शुभ्र मुळे, महत्त्वाचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य अपटेक करत असताना जे काही बुरशीचे कण असतील किंवा मग ज्या काही हानिकारक बुरशी असतील त्यामध्ये रेनफॉग असतं। रेनफॉग निमॅटोड, मेलाटॉग्नी निमॅटोड, त्यानंतर जर बघितलं आपण किडनी शेप निमॅटोड। आता रेनफॉग निमॅटोड जर बघितलं आणि किडनी शेप बघितली, ही मित्र बुरशी आहे। आणि मेलाटॉग्नी जर बघितली ती ही आपण म्हणतो त्याला अपोजिट बुरशी। या बुरशीचं कार्य काय राहतं, गाठी तयार करणं। या गाठी तयार होऊन झाडाला खाली रूट कॉईल होतं किंवा मग त्या गाठी तयार होतात, तुम्ही बघितलं असेल मुळाला त्या प्रकार घडतात। त्या गाठी न तयार होण्यासाठी काय करावं, ते जे उल्लेख केला मी 4-5 वेळेस फॉस्फरिक ऍसिड जाणं। आता एकरी किती गेलं पाहिजे, एकरी साधारण 3 किलो पर्यंत गेलं पाहिजे, जास्त पण प्रमाण नको आहे जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला। आता दुसरी गोष्ट, त्याचा फायदा असा आहे, प्लॉटवर जो काही जांभळा पानावर पट्टा येतो, जांभळे पानं होतात, ते देखील सॉल्व्ह होतात। ते जर बघितलं आपण, आता प्लॉटला फॉस्फरिक ऍसिड देणं गरजेचं काय, आता ह्या कंडिशनला बघितलं याला फॉस्फरिक ऍसिड जाणं खूप गरजेचं आहे। आता याला देऊन गेलेलं आहे। तुमच्या प्लॉटला दुरी काढायची असेल तर पहिले सगळ्यात महत्त्वाचा फायनल उपाय फॉस्फरिक ऍसिड, 3 किलो फॉस्फरिक ऍसिड देऊन घ्या। प्लॉटला फळच नसेल, एकदम खाली प्लॉट असेल, एकदम बारीक बारीक फळं असेल, तर अमोनिया साधारण तुम्हाला द्यायचं आहे 10 किलो देऊन झाल्यास त्याच्यानंतरचं तिसरं ऍप्लिकेशन करा, यारा कॉम्प्लेक्स द्या 10 किलो। मग त्यानंतर मग यारा कॉम्प्लेक्स मध्ये काय देऊ शकता तुम्ही, H98 टाका 1 किलो आणि पंख घ्या 500 मिली। मग त्याने काय होतं की पांढरा शुभ्र मुळे जर बघितलं आपण मागच्या एक व्हिडिओमध्ये बघा माझं तुम्ही, एक झाडाचं आपण आहे ना मल्चिंग ओपन जर केलं तर मल्चिंग खाली खूप मुळी सापडते। ती मल्चिंग खूप टाईट होऊन गेलेलं तरी आता देखील याच्या खाली आपण दाखवू शकतो पूर्णपणे जाम झालेलं आहे ते, कारण पावसामध्ये असल्यामुळे तुडून गेलेलं आहे। अशा कंडिशनमध्ये तुम्हाला H98 खूप भारी कार्य करतं, जेणेकरून तुमच्या प्लॉटची मुळी निघते। मुळी निघाली, फटाफट अन्नद्रव्य अपटेक होतात, सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल करून देणार झाडाला। त्या मिळाल्या म्हणजे नवीन मुळं फुटणार, नवीन मुळं फुटले म्हणजे झाड अन्नद्रव्य उचलणार, अन्नद्रव्य उचलले म्हणजे 100% त्याला वर कार्य काहीच राहत नाही, ना फळं फुगवणं ना काही इनमिन शेंडा काढणं। आता बघितलं एकदम व्यवस्थित शेंडा निघाला, इथं बघा शेंडा निघालेला आहे, फुलकळी चालू झाली। त्यानंतर तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन करायचं आहे मॅजिक पॉवर, सॅमॅग्रो, मॅजिक पॉवर 1 किलो, सॅमिनो 500 ग्राम आणि सॅमॅग्रो 500 मिली, 13-40-13 5 किलो असे ऍप्लिकेशन केल्यावर नवीन फुलकळी एकदम जबरदस्त निघाली। शेंड्यामध्ये बघू शकता तुम्ही आता जबरदस्त निघालेली आहे। त्यानंतरचा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, स्प्रे काय काय गेले पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्ही जियाचा स्प्रे पण देऊ शकता 2 ग्रॅमनी, 2 ग्रॅमचा जियाचा वापर केला तरी तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट येतील। तर जियाचा जर स्प्रे काढून घेतला तर त्याच्या आधी पण सगळ्यात महत्त्वाचं जिया तुम्हाला स्प्रे काढायचाच आहे। तर जियाचा स्प्रे काढताना सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला,
त्याच्या आधी तुम्हाला स्प्रे काढायचा आहे ॲक्रोबॅटचा. ॲक्रोबॅटमध्ये डायमोथा मार्क 50%. ते साधारण तुमचं जे काही खाली आलेला डाऊनी बुनी काही प्रकार असेल किंवा भुरीचा प्रकार असेल 100% स्टॉप करून टाकतं. एका 12 घंट्यात त्याचे रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आबासीन 100 मिली टाकून घ्या. जबरदस्त तुमच्या प्लॉटवर लाल कळी, पांढरी माशी, थ्रिप्स वगैरे असेल किंवा मग भुरी कोणत्याही प्रकारची असेल, डावण्या असेल, ग्यारवा असेल, सगळं कंट्रोल मिळून जातं. तो स्प्रे झाला, झाड एकदम फ्रेश होऊन जातं. त्यानंतर पुढचा स्प्रे टाकायचं तुम्हाला एंट्राकॉल फॉलिक्युलर. एंट्राकॉल 400 ग्राम, फॉलिक्युलर 120 ग्राम, सोलोमन 250 मिली आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे शक्ती पॉवर 500 मिली, सॅमिनो 100 500 ग्राम. जबरदस्त रिपोर्ट. झाड एकदम भारी शेंडे काढणार, काळुखी येणार, नवीन फुलकळी लागणार, आळीचा प्रकार राहणार नाही, काहीच नाही, बुरशीनाशक व्यवस्थित जायला राहणार. त्याच्यानंतर 8 दिवस काहीच द्यायची गरज नाही, झाडाकडे बघत राहायचं. तिसरं ॲप्लिकेशन करताना अल्बर्ट सोल्युशन आणि ग्रीन शाईन द्यायचं आहे तुम्हाला 500 मिली, अल्बर्ट सोल्युशन 5 किलो. हे दिल्यानंतर झाडाला नवीन ब्रांचिंग निघणार व्यवस्थित, खूप छान प्रकारे. त्यानंतरचं आत्ता दुसरी गोष्ट, हे झालं तुमचं फुटव्यांच्या बाबतीत. भरपूर शेतकरी आता व्हिडिओ बघताना, माझं पुढं पण व्हिडिओ बघत चालणार आहे, आता त्यांच्या आले क्रॅकिंगची समस्या जास्त जाणवते. त्यांना क्रॅकिंग होत असेल तर क्रॅकिंगसाठी रामबाण उपाय कॅल्शियम नायट्रेट बोरॉन. ड्रिप ॲप्लिकेशनमधून 3 किलो कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन 500 ग्राम. त्यानंतरचं पुढचं ॲप्लिकेशन स्प्रेचं राहणार आहे 250 ग्राम कॅल्शियम नायट्रेट चिलेटेड फॉर्ममध्ये आणि बोरॉन घ्यायचे 250 ग्राम. दोन्हीचं कॉम्बिनेशन करा, 200 लिटर पाण्यासाठी जबरदस्त रिपोर्ट मिळेल. तिसरी गोष्ट, आता हे प्लॉट बघून जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल, साहेबाचं मार्गदर्शन योग्य आहे आणि 2 रुपये आता प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झालाय, कमेंट बघू शकता. मी प्रत्येक शेतकऱ्याचा फक्त फायदा बघतो, कोणाचा मला बाकीचं काही घेणं नाहीये. मी फक्त शेतकऱ्याचा फायदा कसा होईल या उद्देशाने काम करतोय. आणि बघा, तुम्हाला जर योग्य वाटलं खाली ऑफिसला संपर्क करून पुढची प्रोसेस करून घ्या आणि प्लॉट रजिस्टर करा. बाकी तुम्हाला माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढं मी देईल. हे तर फक्त वरचीवर नॉलेज आहे, डीपमधलं भरपूर आहे, ते पण तुम्हाला योग्य मिळेल. आणि जे काही किट आहे त्याचे पण रिझल्ट जबरदस्त आहे. शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेचे, स्वतः एकदा अनुभव घ्या, वापरा, काय वाटतं ते मला कळवा. काही ठिकाणी प्रॉब्लेम आला जमिनीचा किंवा काय अडचण आली तुम्हाला, तुमचं pH हाय असेल, कोणताही प्रॉब्लेम असो, प्रत्येक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ. व्हिडिओ आवडला ना तुम्हाला, जे काही तुमचे टमाटो उत्पादक शेतकरी आहे किंवा तुमचा मित्र आहे, तुमचे नातेवाईक आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होणं आज खूप गरजेचं आहे. टमाटा प्लॉटला 70-80 हजार रुपये खर्च होणं शक्यच नाही. एवढा खर्चच करावा लागत नाही औषधांच्या बाबतीत. 40-50 हजार रुपये लई झाला, याच्या आतच खर्च होतो टमाटा प्लॉटला. त्याच्यामुळे तुम्ही लई खर्च करू नका. डम्पिंगची समस्या सॉल्व्ह केलेली आहे आपण. त्याच्यानंतर सगळेच तुमचे प्रश्न सॉल्व्ह केलेले. बघा, योग्य वाटत नक्की मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.